नवी मुंबईकर. सध्या श्रावण सुरू आहे, पण श्रावण संपताच आपल्याकडे गणपतीची लगबग सुरू होते. गणेशोत्सव म्हटलं की आपल्या मुंबईकरांचा आवडीचा विषय. आणि सध्या इको फ्रेंडली गणपतीला घेऊन आपण खूपच जास्त जागृत झालेलो आहोत. तर आपण नवी मुंबईतील अशाच एका ठिकाणी आलो आहोत. चला तर मग माझ्यासोबत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी, मी आली आहे सानपाडा येथे सेक्टर 8ला. सानपाडा स्टेशनपासून अगदी सरळ हा रस्ता आहे आणि बाजूला आहे सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आणि आपण आलो आहोत सिद्धिविनायक कला केंद्र येथे. मंडळी, आपण आलोय सानपाडा येथील सेक्टर 8 मध्ये श्री सिद्धिविनायक कला केंद्र येथे. आपण भेटणार आहोत राजेंद्र दादा यांना, जे आपल्याला या गणपती बाप्पांच्या सुरेख मूर्त्यांबद्दल माहिती सांगतील. नमस्कार मंडळी, मी राजेंद्र दिंडे. श्री कला केंद्र, श्री सिद्धिविनायक कला केंद्र आपलं हे 5 वर्ष झालं इथेच आपलं गणपतीचा स्टॉल असतो. आपण यावर्षीपासून, गेल्या वर्षी आपण पीओपीच्या थोड्याफार मूर्त्या ठेवल्यात. आपण यावर्षीपासून आपण फक्त आणि फक्त इको फ्रेंडलीच मूर्त्या ठेवतो. कारण की आता आम्ही पण विचार केला की इको फ्रेंडलीला थोडं प्राधान्य देऊया, कारण की काळाची गरज आहे. दादा, आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत? आपल्या सर्व मूर्त्या इको फ्रेंडली आहेत. आपल्याकडे शाडू मातीची मूर्ती आहे, पेपर आणि शाडू माती मिक्साची मूर्ती आहे. शेतामध्ये जी आपली लाल माती असते त्याच्यापासून बनवलेली इको फ्रेंडली मूर्ती आहे, लाल मातीची मूर्ती आहे. आपल्या सर्व इको फ्रेंडली. मला तुम्ही आपल्या इको फ्रेंडली मूर्ती दाखवा. ही आपली लाल मातीची मूर्ती आहे. शेतामध्ये लाल माती असते, त्याला चाळूनी माती ही मूर्ती बनवली जाते. त्याच्यानंतर ह्या सर्व ज्या आहेत ते शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. शाडू माती आपलं जसे नॉर्मली शाडू माती जसं बनवतात त्याच प्रकारचे आहेत. इकडे आपल्या या ज्या मूर्त्या आहेत त्या पेपरच्या मूर्त्या आहेत. वजनाला हलक्या आणि हँडलिंगला पण खूप सोप्या आहेत. पूर्ण पेपर आणि शाडू माती मिक्स करून या बनवल्या जातात. ही पेपरची मूर्ती आहे, ही आपली आहे, ही पेपरची मूर्ती आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे पेपरच्या मूर्त्या आहेत. हँडलिंगला खूप सोप्या आहेत, वजनाला खूप हलक्या आहेत, जेणेकरून एखादी मुलगी पण उचलू शकते. मी तुम्हाला उदाहरण देतो. पेपरची मूर्ती आहे, खूप हलकी आहे. वा, अगदी सुरेख अशी ही पेपरची मूर्ती आहे. असं वाटत पण नाही आहे बघताना आपल्याला या पेपरपासून बनवलेल्या मूर्त्या आहेत. अगदी हलकी आहे. आता साधारण किती फुटापासून किती फुटांपर्यंत या मूर्त्या बनतात पेपरच्या? आता तुम्ही बघायला गेलं तर माझ्याकडे ही 1.5 फुटाची मूर्ती आहे. ही आपल्याकडे 2 फुटाची मूर्ती आहे. याच्या बाजूला आहे ती 2.5 फुटाची. दोन्ही पण पेपरच्या मूर्त्या आहेत. आजकाल पेपरच्या मोठ्या मूर्त्या पण बनतात, पण आपण मॅक्सिमम 2.5 फुटापर्यंत मूर्ती देतो. त्या मोठ्या मूर्त्या मंडळांना आपण देतो. गणेश भक्त कुठल्या मूर्त्या प्रिफर करतात? तुमच्याकडे कुठल्या मूर्तींची डिमांड जास्त आहे? इको फ्रेंडली म्हणजे तुम्हाला पीओपीच्या मूर्त्या पण विचारलं जातं? आजकाल भरपूर डिमांड आहे. जसं सरकारने सांगितलं की इको फ्रेंडलीला जरा जास्त भर द्या, तर भरपूर जण इको फ्रेंडलीमध्ये आजकाल इंटरेस्टेड आहेत. प्लस पेपरच्या मूर्त्यांना पण यावर्षी किंवा गेल्या वर्षीपासून जो डिमांड आलेला आहे. त्या पण मूर्त्या भरपूर जण विचारतात. माझ्याकडे पेपरच्या कमी आहेत, पण मला यावर्षी भरपूर जणांनी पेपरच्या मूर्त्यांसाठी विचारलेलं आहे. बाकी पूर्ण शाडूच्या मूर्त्या आहेत आणि मी गेली 5 वर्ष झाली शाडूच्या मूर्त्याच ठेवतो. त्यामुळे माझ्याकडे तर भरपूर डिमांड आहे. माझ्याकडे जेवढे जास्तीत जास्त क्लायंट आहेत ते सगळे शाडू माती. इको फ्रेंडली गणपतीची ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि ह्यामध्ये काही स्टोरी आहे? आमची स्टोरी अशी आहे की मी स्वतः एक इंटेरियर डिझायनर आहे. माझा इंटेरियरचा बिझनेस आहे. माझा एक पार्टनर आहे, स्वतः नाही आहे.
ॲक्च्युली पेंटचं आहे. तर मी सुरुवातीला बिझनेसमध्ये नव्हतो, म्हणजे आम्ही गणपती काही करत नव्हतो. आमची स्टोरी अशी आहे की कोरोना काळामध्ये जेव्हा स्टॉल लावले नव्हते त्यावेळी अभिजित म्हणून मुलगा आहे, मला पार्टनर आहे, त्याला भरपूर फोन आले. सर्वांना माहिती आहे की तो पेंट्स आहे, त्याचे घरचे वगैरे सर्व गणपतीचे कामं करतात. तर त्याला फोन आले तर तो म्हणला की भरपूर जण विचारतात आम्हाला गणपती हवे आहेत किंवा गणपती मला अवेलेबल करून देऊ शकतो का. तो त्याने मला फोन केला, तो म्हणलं की असं असं आहे, भरपूर जण गणपती हवे आहेत आणि आता आपल्याकडे गणपती इकडे स्टॉल लागलेला नाही. तर म्हणलं ठीक आहे, आपण समाजकार्य म्हणून आपण करू शकतो. मग आम्ही ते त्याच्या काका मामांना सर्वांना कॉन्टॅक्ट केला, तर ते म्हणले की आम्ही अवेलेबल करून देतो, तर आम्ही तिथे पोचवू शकतो. मग आम्ही म्हणले की चला आम्ही ट्रान्सफर करतो, मी खिशातल्या पैशाने ट्रान्सफर करून सर्वांना घरोघरी मोठ्या पोच केल्या. हे झालं पहिलं वर्ष. दुसऱ्या वर्षी आम्हाला भरपूर जणांनी कॉल केले आणि असे भरपूर लोक आहेत त्यांचे मुलं बाहेरगावी कामाला असतात, पण त्यांना होम डिलिव्हरी करतात. भरपूर वयस्कर असे आहेत भरपूर. तर आमच्या इकडे पण भरपूर आता विलियम टॉवर वगैरे या ठिकाणी भरपूर मूर्ती आम्ही डिलिव्हर करतो, कारण त्यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी कोणी जाईल. ते सर्व आम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागले की आम्हाला मूर्ती हवे, तुमच्याकडून हवे. मग आम्ही म्हणले की दरवर्षी आपण पैसे घालून नाही घेऊ शकत, तर मग आम्ही हा स्टॉल इथे ते बाजूला तिथे जो ट्रस्ट आहे ते ट्रस्ट आमच्या इथे राहतात अशोक, त्यांनी आम्हाला ही जागा अवेलेबल करून दिली आणि मग आम्ही इथेच हा स्टॉल लावून आम्ही इथं गेली 5 वर्ष झालं आम्ही इथून हे सर्व काम करतो. कोविडसारख्या काळामध्ये तुम्ही गणपती बाप्पाच्या या मूर्त्यांचा बिझनेस सुरू केला, मराठी माणसाने आपला व्यवसाय सुरू केला. तर कोविडची परिस्थिती तशी नाजूक होती, तर मग घरातून तुमचा काय रिस्पॉन्स होता? ॲक्च्युली ज्यावेळी कोविड संपत आलेला त्याचवेळी आमचा स्टार्टअप झालेला आहे आणि दुसऱ्या वर्षी कोविडचा एवढा काय प्रभाव नव्हता. तर त्यामुळे आम्हाला घरातून असं काही मी नाकारलं नाही, तर आम्हाला सपोर्टच मिळाला, ते आमचं भाग्यच आहे. तेव्हा आम्हाला कोणी काय करत नाही आणि आम्ही व्यवस्थित आता चालू केलं. आता आम्ही सुरुवातीला दोघे पार्टनर होतो, आता आम्ही दोघे पार्टनर आहोत, तर दोघे पार्टनरमध्ये आम्ही सर्व. ही आमची पहिल्या वर्षीची मूर्ती आहे. आमच्या पूर्ण स्टॉलमध्ये हीच एक रुपीची मूर्ती आहे, सॉरी, कारण की ही आम्ही पहिल्या वर्षी बसवलेली होती. तर आम्ही दरवर्षी आम्ही यालाच कंटिन्यू करतो आणि दरवर्षी आम्ही यालाच पुजतो. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पण आहेत आपले, तर आम्ही यांना पूजूनच आमचं जे काही दरवर्षीचं काम असतं ते सुरुवात करतो आम्ही. आपल्याकडे शाडू मातीच्या किंवा पेपरच्या ज्या मूर्त्या आहेत तर ऑन डिमांड आपण ज्यांना कुणाला पगडी, पेटा किंवा डायमंड वगैरे हवे असेल तर तेही करू शकतो. तुम्ही बघू शकता ते महाराष्ट्रीयन पेटा केलेली मूर्ती आहे, काठेवाडी पगडी किंवा आपण पेटा किंवा हे म्हणतो ना आपण त्यांना जे पगडी टाईपमध्ये असेल तर तशा टाईपमध्ये ते गायडल बनवून ठेवलेलं आहे. तिकडे एक महाराष्ट्रीयन पेट्यामध्ये मूर्ती बनवून ठेवलेली आहे. ऑन डिमांड जसे आपल्याला क्लायंट सांगतात की आम्हाला याची गरज, हे आम्हाला हवे आहे, तर आपण ते बनवून देतो. मूर्त्यांची डिमांड सध्या तुम्हाला कुठून येते? तशी तर आता आपला स्टॉल सानपाड्यामध्ये आहे, पण आपल्याला बाहेरून पण भरपूर ऑर्डर आहेत. माझी मूर्ती आता जस्ट माझी एक ऑलरेडी डिलिव्हर झालेली आहे, युरोपला गेलेली आहे मूर्ती. त्याच्यानंतर पुण्याला माझ्या मूर्त्या जातात, बाकी मानपूर, गोवंडी, चेंबूर या साईडला पण जातात, पनवेलला, खारघरला जातात आणि मॅक्सिमम मूर्त्या तर आपल्या लोकलमध्ये सानपाड्यामध्ये जातात. गणेश भक्तांना काय संदेश द्याल? गणेश भक्तांना एकच संदेश देऊ शकतो, म्हणजे देव इच्छितो आहे की तुम्ही जास्तीत जास्त शाडू माती किंवा जे इको फ्रेंडली मूर्ती आहेत त्यांना प्राधान्य द्या, म्हणजे गणपतीची विटंबना होणार नाही. आपण भरपूर वेळा बघतो की समुद्रकिनारी किंवा तलावातून किंवा जे आर्टिफिशियल पॉट बनवले आहेत त्यामध्ये मूर्ती बुडवून ते पुन्हा डंप करतात, तर ते ॲक्च्युली बघण्यामध्ये चांगलं वाटत नाही. आपण 5 दिवस गणपती पुजतो, त्यांची आराधना करतो आणि त्यानंतर मग ते तशा प्रकारे विसर्जन होतं, ते खरंच मनाला छान नाही वाटत. त्यामुळे आम्ही यावर्षी ठरवलं की फक्त आपण इको फ्रेंडली मूर्ती ठेवायची आणि हाच आमचा मार्ग. तर मंडळी, तुम्ही बघितलं की मराठी माणसाने कोविडमध्ये स्टार्टअप केलेला हा छोटासा व्यवसाय आज कुठपर्यंत येऊन पोचला आहे. तर मग काय तुम्ही विचार करताय ना इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा, तर या ठिकाणी नक्कीच व्हिजिट करा. धन्यवाद.